नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या विजन नोकरी या यूट्यूब चॅनलवर. महात्मा ज्योतिबा फुले रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजेच महाज्योती नागपूर मार्फत विद्यार्थी मित्रांनो, जी OBC आणि NTB VJNT SBC कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना पूर्व प्रशिक्षण योजना असते आपली. तर त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, क्लिक हेअर या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायला लागेल. या इंटरफेसवर आल्यानंतर त्यानंतर तुम्हाला इत्यादी प्रकारच्या ज्या योजना आहे त्या पूर्व प्रशिक्षणाच्या तुम्हाला पाहायला मिळून जाईल. ज्याही स्कीमसाठी तुम्ही अप्लाय करू शकतात, एलिजिबल आहेत त्यासाठी तुम्ही 2-3 स्कीमसाठी सुद्धा अप्लाय करू शकता. ओके, त्यानंतर इथे रजिस्टर लिंक तुम्हाला पाहायला मिळून जाईल. त्यानंतर इथे रजिस्ट्रेशनसाठी गाईडलाईन आहे, ते सुद्धा तुम्हाला इम्पॉर्टंट आहे, त्याची माहिती मी तुम्हाला नंतर देऊन देईन. परंतु इथे रजिस्ट्रेशन लिंक म्हणजे आपण स्टेप बाय स्टेप फॉर्म कशाप्रकारे फिलअप करायचा याची माहिती तुम्हाला या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे. तर त्यासाठी रजिस्टर लिंक या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू स्टुडंट पॅनल. आता जर तुम्ही फ्रेशर विद्यार्थी असाल आणि तुमचा इथं नंबर फिलअप केला आणि जनरेट OTP केला तर तुम्हाला मिळणार नाही आहे. ओके, तर त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, इथे क्रिएट न्यू अकाउंट या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि जनरेट OTP करायचा आहे. ओके, तर क्रिएट न्यू अकाउंट या ऑप्शनवर तुम्हाला तर विद्यार्थी मित्रांनो, क्रिएट अकाउंट या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला सर्वात आधी इथे तुमचं फर्स्ट नेम फिलअप करायचं आहे. त्यानंतर इथे तुमचं बाबाचं नाव, त्यानंतर इथे लास्ट नेम, त्यानंतर इथे तुमचं जनरल मेल असेल तर मेल, फिमेल असेल तर फिमेल तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर इथे ऑर्फन असल्यास यस, नसल्यास नो तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर आर यू पर्सन विथ डिसेबिलिटीज असल्यास यस, नसल्यास नो तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुमची इथे सोशल कॅटेगरी OBC असल्यास OBC, VJ असल्यास VJ, NTB NTC अशा प्रकारे तुम्हाला सिलेक्ट करायची आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके, त्यानंतर इन्कम ग्रुप तुमचा नॉन क्रिमिनल तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर इथे तुमचा ॲड्रेस, त्यानंतर इथे डिस्ट्रिक्ट, त्यानंतर तहसील, त्यानंतर इथे पिनकोड, त्यानंतर इथे मोबाईल नंबर आणि इथे तुमची रजिस्टर ईमेल ID. ठीक आहे, मोबाईल नंबर आणि रजिस्टर्ड ईमेल ID तुम्ही जपून फिलअप करजा, कारण ते तुम्हाला परमनंट होणार आहे विद्यार्थी मित्रांनो, ते चेंज नाही होऊ शकत. ओके, त्यानंतर इथे तुमचं डेट ऑफ बर्थ. ओके, त्यानंतर इफ द हे ऑटो करेक्ट होऊन जाईल. त्यानंतर इथे तुमचं कास्ट, कोणत्या कास्टचे तुम्ही विद्यार्थी आहेत ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर इथे तुमचा आधार नंबर तुम्हाला फिलअप करावा लागेल. ठीक आहे, सर्व माहिती आहे जे आहे विद्यार्थी मित्रांनो कंपल्सरी आहे, ते तुम्हाला फिलअप करायची आहे. त्यानंतर प्रोसीड टू स्टेप 1 या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. मी माझी माहिती फिलअप करून घेतो, तुम्ही तुमची माहिती योग्य प्रकारे फिलअप करून घ्या. पूर्ण माहिती फिलअप केल्यानंतर अशा प्रकारचा ऑप्शन तुमच्यासमोर ओपन होऊन जाईल विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला सर्व तुमचे डॉक्युमेंट जे आहे ते तुम्हाला फोटोच्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला म्हणजे JPG इमेजच्या साईजचे फोटो जे आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला 200 KB अंदर तुम्हाला अपलोड करायचे आहे. ओके, मी हे कोणती डॉक्युमेंट अपलोड केलेले आहे विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्हाला तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट तुम्हाला तिथे अपलोड करायचे आहे. आता बघा इथे फोटो मी अपलोड केला आहे. त्यानंतर सिग्नेचर, त्यानंतर तुम्हाला इथं आधार कार्ड तुमचं अपलोड करायचं आहे. त्यानंतर इथे तुमची आधार कार्ड अपलोड करायचं आहे. त्यानंतर इथे अपलोड इमेजवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे कास्ट सर्टिफिकेट, इथून तुम्ही कास्ट सर्टिफिकेट चूज करू शकता आणि इथून अपलोड करू शकता. त्यानंतर इथे तुमचा नॉन क्रिमिनल तुम्ही चूज करू शकता आणि इथे अपलोड करू शकता. त्यानंतर प्रोसीड टू फायनल स्टेप या ऑप्शनवर तुम्हाला प्रोसीड टू फायनल स्टेप या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारात तुम्हाला OTP जो आहे तो व्हेरीफाय करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. मी माझा OTP व्हेरीफाय करून घेतो, तुम्ही तुमचा OTP व्हेरीफाय करून घ्या. ओके, त्यानंतर व्हॅलिडेट या ऑप्शनवर तुम्हाला म्हणजे व्हेरीफाय OTP या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपोआप तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस जो आहे तो ओपन होऊन जाईल. वेलकम टू क्रिएट अँड लॉग इन टू कंटिन्यू. आता तुम्हाला लॉग इन ID तुम्हाला मिळालेला आहे विद्यार्थी मित्रांनो. तुमचा रजिस्टर्ड मोबाईल नंबर, हा मोबाईल नंबर तुम्हाला फिलअप करायचा आहे. हा माझा सोशल मीडियाचा नंबर आहे, तो मी इथे टाकलेला आहे. तुम्ही तुमचा ओरिजिनल रजिस्टर मोबाईल नंबर तुम्ही फिलअप करजा. त्यावर तुम्हाला जनरेट OTP वन टाईम तुम्हाला करायचा आहे. जनरेट OTPवर क्लिक केल्यानंतर OTP येऊन जाईल विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला. ओके, आपण OTPची वाट पाहू. 9438 इथे कॉपी पेस्ट करून घेतो मी. ओके, त्यानंतर इथे व्हॅलिडेट OTP या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा प्रकारे तुमच्यासमोर स्कीम येऊन जाईल, तुम्ही कोणत्याही स्कीमसाठी पात्रता आहे तर. ओके, त्यानंतर आपण विद्यार्थी मित्रांनो सिंपल इथे तुम्ही ज्या योजनेसाठी, फॉर एक्झाम्पल तुम्ही ग्रॅज्युएट झाले असेल तुम्ही SSC IBPS यांसारख्या योजनेचा लाभ घेऊ शकता, MBS या योजनेचा लाभ घेऊ शकता. त्यानंतर तुम्ही टीचरसाठी एलिजिबल असेल तर टेट, त्यानंतर UGC नेट सेटसाठी नेट, त्यानंतर मिलिटरी पोलीस भरती म्हणजे 12वी पास विद्यार्थी असेल तुम्ही तर मिलिटरी आणि पोलीस भरतीसाठी अप्लाय करू शकता. ठीक आहे, आता मी यासाठी अप्लाय केलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. तर यासाठी माझा फॉर्म जो आहे तो फ्यू ॲप्लिकेशन फॉर्म म्हणून सिलेक्ट होऊन जाईल. तर तुम्हाला काहीच नाही विद्यार्थी मित्रांनो, कोणती यापैकी स्कीम सिलेक्ट करायची. इथं वर 3 लाईन येऊन जाईल, तुम्हाला या 3 लाईनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला कोणत्या स्कीम पाहिजे इथं सगळ्या स्कीम तुम्हाला दिसून जाईल. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल तुम्हाला SSC पाहिजे असेल किंवा पोलीस भरती पाहिजे असेल तर अप्लाय हिअर ह्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे
प्रेफरन्स फर्स्ट, म्हणजे आता तुम्हाला SSC पाहिजे, IBPS पाहिजे, RRB पाहिजे. फॉर एक्झाम्पल इथे RRB, त्यानंतर दुसरा नंबर SSC आणि तिसरा नंबर इथे RRB आपण सिलेक्ट करू. त्यानंतर इथे तुमची क्वालिफिकेशन, हायेस्ट क्वालिफिकेशन, त्यानंतर इथं तुमचं डिग्री नेम म्हणजे BCom BA, त्यानंतर क्वालिफिकेशन स्टेटस तुम्हाला इथे, त्यानंतर पासिंग इयर, टोटल मार्क ऑफ 10 पर्सेंटेज इथून अपडेट करायचं आहे. त्यानंतर इथे तुम्हाला अपलोड मार्कशीट म्हणजे तुमची जे एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे ते तुम्हाला इथे तुम्ही फिलअप केलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो हायेस्ट, तर ते तुम्हाला अपलोड करायचं आहे. त्यानंतर इथे इमेज अपलोड करायची आहे. ठीक आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो इथे सबमिट ऑप्शन, या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला डाउनलोड सबमिटेड फॉर्म, जो विद्यार्थी मित्रांनो मी फॉर्म सबमिट केलेला आहे. ठीक आहे. अशा प्रकारचा माझा फॉर्म तुम्हाला पाहायला मिळून जाईल. ठीक आहे. त्यासाठी तुम्हाला सिम्पली इथे प्रिंट ॲप्लिकेशन फॉर्म या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तुमचा फॉर्म तुम्ही विनाशुल्क, कोणत्याही प्रकारचं तुम्हाला निधी इथे शुल्क द्यावं लागत नाही. इथे तुमची प्रोफाईल तुम्हाला दिसून जाईल. त्यानंतर इथे प्रिंट करून तुम्ही सेव्ह करू शकता आणि हे डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे, त्यासाठी तुम्ही प्रिंट हे नक्की आवश्यक काढून ठेवा. त्यानंतर या 3 लाईनवर क्लिक केल्यानंतर तुमचे जर हायर एज्युकेशन झालेले असेल आणि तुम्हाला एकापेक्षा जास्त योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर या 3 लाईनवर तुम्ही क्लिक करू शकता आणि इतर योजनेसाठी सुद्धा पात्र तुम्ही होऊ शकता. ओके. व्हिडिओ आवडला असेल आपल्या मित्रांना नक्की शेअर करा आणि ही प्रिंट तुम्ही नक्की सेव्ह करता विद्यार्थी मित्रांनो. खूप विद्यार्थी सेव्ह करत नाही, तर यासाठी सर्वात इम्पॉर्टंट लागणार आहे तुम्हाला आता प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर, तर ते सर्व तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपवर पाहायला मिळून जाईल विद्यार्थी मित्रांनो. 22 तारखेपर्यंत बॅन लागली आहे, 22 तारखेनंतर तुम्ही चेक करू शकता. त्यानंतर जे सब्जेक्ट वाईज नोट्स असते पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांना किंवा इतर विद्यार्थ्यांना लागतात ते सुद्धा फ्री ऑफ कॉस्ट विजय नोकरीचे तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपवरच पाहायला मिळून जाईल. ठीक आहे. त्यानंतर जर का तुम्हाला PYQ सिरीजची बॅच जॉईन करायची असेल तर कमेंट बॉक्समध्ये मी लिंक देऊन देईन, तिथून तुम्ही बॅच परचेस करू शकता. व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या मित्रपरिवाराला, OBC कॅटेगरीतील आपल्या विद्यार्थ्यांना, मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.